Good morning, everyone. Our today's topic of lecture is the numerical depends on most economical power factor. That is in the we have to find out the net annual saving, also the KVAR rating of capacitor, and the most economical power factor. In previous lecture, we have seen the one numerical, and the statement of that numerical is that the load on an installation with 800 kilowatt, comma 0.8 lagging power factor, which works for the 3000 hours per annum. The tariff rate is rupees 100 per kVA plus 20 paisa per kWh. If the power factor is improved to 0.9 lagging by means of loss-free capacitor costing rupees costing rupees 60 per kVAR. Calculate the annual saving affected or effective. Allow 10% annum for the interest and depreciation on the capacitors. ह्या सगळ्या त्याच्यामध्ये गिवन दिलेलं आहे. P is equal to 800 kilowatt, cos phi 1 is equal to 0.8, cos phi 2 is equal to 0.9. आणि त्यावरून आपण फाइंड आउट केलं होता tan phi 1 minus tan phi 2, P into tan phi 1 minus tan phi 2. And this is the answer होतं. That is the leading KVR taken by the capacitor is equal to only due to P. Then, secondly, annual cost before the power factor correction. हे आपण स्टार्ट केलं होतं. इथपासून आपण न्यूमेरिकल आता रिवाइज करूया. Maximum KVA demand is equal to maximum KVA demand is equal to P upon power factor. So P दिलेला आहे तुमचा 800 and power factor is 0.8. आणि यावरनं तुमचं जे आन्सर येत होतं त्याची व्हॅल्यू होती. कोणाकडे नोट असेल तर सांगा. आपण ह्या स्टेप्स ऑलरेडी बघितल्या पण इथपासून आपल्याला सगळं कॅल्क्युलेशन रिपीट करायचं. दॅट्स वाय मी ह्या स्टेप्स परत घेतो. इज इक्वल टू 1000 असं आन्सर आलेलं होतं. देन याच्यासाठीचा जो टॅरिफचा मॅक्झिमम केव्हीए डिमांडसाठीचा टॅरिफचा रेट जो दिलेला आहे न्यूमरिकलमध्ये तो 100 रुपीज दिलेला आहे. दॅट्स वाय केव्हीए डिमांड चार्जेस इज इक्वल टू नेक्स्ट स्टेपला केव्हीए डिमांड चार्जेस इज इक्वल टू is equal to rupees 100 into जी तुमची केव्हीए मॅक्झिमम डिमांडची व्हॅल्यू तिला मल्टिप्लाय करणार इंटू 1000 आणि याचा तुमचा आन्सर येत आहे 1 lakh. दॅट इज रुपीज 1 lakh. रुपीज 1 and 5 numbers of 0. This one is the charges of the maximum demand, KVA demand charges. In the second step, we have to find out the unit consumed per year. Unit consumed, that is the P into hours. तर आपण KWH असे जनरली युनिट कंझ्युम ची कन्सिडर करतो. Therefore, unit consumed
is equal to P into hour. किलोवॅट इंटू hours. किलोवॅट दिलेला आहे तुमचा 800 आणि hours दिलेले 3000. Therefore 8 3 जा 24. 24 त्यावरती हे 0 ॲज इट इज. KWH हे पण आपण प्रिवियसच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं होतं. बट दिस स्टेप इज ऑल्सो इम्पॉर्टंट. Then unit consumed per year. Therefore, charges for unit consumed. We have to find out the charges consumed per unit. Per unit charges consumed साठी स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे. तर KWH रिलेटेडचे जे काही चार्जेस आहे ते 20 पैसा पर KWH घ्यायचे. म्हणजे ही जी व्हॅल्यू येईल त्याला 20 पैसाने मल्टिप्लाय करायचं. बट आपल्याला आन्सर हे रुपीजमध्ये फाइंड आउट करायचे. दॅट्स वाय कन्वर्टिंग 20 पैसा इंटू रुपीज. मग त्याला 100 काय करायचं डिवाइड करायचं. पैसाचं कन्वर्जन रुपीजमध्ये करायचं असेल तर ती जी व्हॅल्यू त्याला 100 डिवाइड करणार. 20 पैसाला जर रुपीजमध्ये कन्वर्ट करायचं असेल मी ते इथे 2 स्टेप्स करून दाखवते. 20 डिवाइड बाय 100 जर केलं तर तुमचा आन्सर येणार आहे 0.2. 0.2 रुपीज हे तुमचा आन्सर येणार आहे. मग युनिट किंवा मग एनर्जी चार्जेस पर इयर. नेक्स्ट स्टेप एनर्जी चार्जेस पर इयर इज इक्वल टू per year is equal to rupees 0.2. हे जे आन्सर आलेलं आहे 0.2 rupees is equal to rupees 0.2 into ही जी KWH ची टोटल व्हॅल्यू आलेली युनिट कंझ्युम पर इयर 24 lakhs ही मल्टिप्लाय करणार इंटू 24 lakhs KWH. करा मग 0.2 इंटू 24 lakhs पासून तुम्ही आन्सर सॉल्व करणार आहे. किती आन्सर येतं ते कॅल्क्युलेट करा. याचं रुपीजमध्ये आन्सर सांगा. इच अँड एव्हरी स्टुडंट शुड सॉल्व दिस. 4,80,000. 4,80,000. नेक्स्ट स्टेपला घेतलं एनर्जी चार्जेस पर इयर. Charges per year is equal to 4,80,000. 80 का 81. झालं तुमचा रुपीजचा आन्सर. त्याला रुपीज हा इथे वर द्यायचा नाही तर मग ते कन्वर्जनमध्ये क्लिअर नाही होणार. फर्स्ट वन पहिल्या स्टेप्समध्ये KVA maximum demand charges is rupees 1 lakh. And in the second step, energy charges per year is equal to 4,80,000. So total annual cost is equal to total annual cost is equal to maximum KVA demand charges minus energy charges per year. Rupees 1 lakh ओके. आपल्याला टोटल
अॅन्युअल कॉस्ट काढायची. सेव्हिंगच्या वेळेस आपण मायनस ही कन्सिडर करतो. बट ज्यावेळेस आपल्याला ओव्हरऑल कॉस्ट काढायची तर दोघांची मिळून किती, तर त्यावेळेस आपल्याला यांची ॲडिशन करावं लागेल. मग ₹1,00,000 आपण कॉस्ट काढतोय. सेव्हिंग जर काढत असतो तर आपण तिथे सबट्रॅक्शन घेतली असती. ₹1,00,000 प्लस ₹8,000 4,80,000 प्लस 1,80,000. तर याची ॲडिशन किती होती ते सांगा मला. किती होता हे? रुपीज आन्सर सांगा, दोघांची ॲडिशन करून किती होता? किती five होता? lakh 80,000. 5,80,000. 1,00,000 याच्यामध्ये ॲड केलं. 5,80,000 इज युअर आन्सर. झालं स्टेप्स नंबर ए. हा पहिला पार्ट आपण कॅल्क्युलेट केला. बिफोर दी कनेक्शन ऑफ पॉवर फॅक्टर इक्विपमेंट. पॉवर फॅक्टर इक्विपमेंट सिस्टीममध्ये कनेक्टेड नाही आहे, त्यावेळेस टोटल ॲन्युअल कॉस्ट किती आली तर ती कशी फाइंड आउट केली. फर्स्ट KVA डिमांड चार्जेस फाइंड आउट केले. त्यानंतर KWH रिलेटेडचे चार्जेस फाइंड आउट केले आणि दोघांची लास्टला ॲडिशन केली. आता step number B is the annual cost after power factor correction. Annual cost after power factor correction. पॉवर फॅक्टर करेक्शनचं इक्विपमेंट प्लेस केलं आहे आणि त्यानंतर किती कॉस्ट येणार आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. अॅन्युअल कॉस्ट आफ्टर power factor correction equipment. So similar step again we have to execute. Firstly, maximum KVA demand find out करायचा. Maximum KVA demand. Again, same formula is implemented here. Only the difference is that in first case we have to consider the power factor of old system. That is, whenever your power factor correction equipment is not installed, means pointed power factor. And whenever we install the power factor correction equipment, your power factor get improved up to the 0.9. That's why maximum KVA demand is related to that 0.9 power factor. Your kilowatt power is the same in both here, that is the 800 kilowatt. And power factor get improved up to the 0.9. So calculate the maximum KVA demand for this 0.9 power factor. Tell me student, answer of this 800 divided by 0.9. How many? That's पण calculation करा. 800 divided by 0.9. Participant, am I audible? स्टुडंट आवाज येतोय का माझा? रिप्लाय करा. Student, am I audible? 116. 160. 1016. 600. 1600. 800 divided by 0.9. एकदा क्रॉस चेक करा. तेच आन्सर येते का? आन्सर माझ्या मते रॉंग येते, एकदा चेक करा.
800 divided by point 0.9 is the 888.88. 888.88 हे आन्सर येते. कॅल्क्युलेट करा व्यवस्थित. हो मॅम. 888.88. ओके. 888.88 हे आन्सर आहे. Then secondly, again we have to find out the KVA demand charges related to that. म्हणजे आपली जी काही टॅरिफचा रेट दिलाय तो ह्या केव्हीए डिमांडला परत मल्टिप्लाय करायचा. केव्हीए डिमांड चार्जेस is equal to rupees 100 into गिवन मध्ये केव्हीए डिमांड रिलेटेडचे चार्जेस ₹100 आहे आणि इंटू मल्टिप्लाय बाय ही केव्हीए डिमांड फाइंड आउट केली ती दॅट इज 888.88. किती आन्सर येते रुपीज मध्ये कॅल्क्युलेट करा. रुपीज 100 into 88 888.88 किती मग 5 times 8. ओके 5 times 8 त्याला ॲग्रिगेट केलं तर शेवटला 9 करू शकतो. ठीक आहे आपण 5 times 8 घेऊ. Is your answer. Then secondly again you have to find out the unit consumed per year after the power factor correction. Unit consumed per year. Next step. Unit consumed per year is equal to again same step. जे काही तुमचे 8,000 आलेले इंटू 3,000 आणि त्याला परत चार्जेस म्हणजे ती स्टेप सेम आहे 800 इंटू 3,000 आणि त्याला मल्टिप्लाय बाय त्याचं जे आन्सर येणार ते काहीतरी समथिंग 24 lakhs असं येणार आहे. स्टेप्स ऑलरेडी प्रिव्हियस याच्यामध्ये आपण केली आणि त्याला रुपीज मल्टिप्लाय बाय रुपीज 0.2 कारण पैसा कन्वर्जन आपण रुपीजमध्ये करून घेतलं होतं मग रुपीज 0.2 असा आन्सर आलं होतं मी डायरेक्टली मग टू स्टेप लिहिते चार्जेस ऑफ एनर्जी कंझ्युम पर इयर per year is equal to rupees 0.2 into 24 lakhs. याचं जे आन्सर होतं त्याच्यावर होती नियर अबाउट 4,80,000 हे आपलं आन्सर आलेलं होतं 4,80,000 ही क्लिअरची सेम स्टेप आहे काहीच चेंज केलेलं नाही इथे पण रिक्वायर्ड आहे दॅट्स वाय या पण म्हणजे या स्टेप्सला पण त्याचं कॅल्क्युलेशन इसेन्शियल. देन नेक्स्ट वन इज दी कॅपिटल कॉस्ट ऑफ कॅपॅसिटर. आता इथे कॅपॅसिटर जो कनेक्ट केलेला आहे त्याची पण कॉस्ट आपल्याला कन्सिडर करायला लागणार कारण पॉवर फॅक्टर करेक्शनसाठी त्यांनी इंटरेस्ट अँड डिप्रिसिएशनचे चार्जेस आहे ते पण कन्सिडर करायला लावलेले. मग त्यासाठी पहिले आपल्याला कॅपॅसिटर जो आहे त्याच्या रिलेटेडची जी काही कॉस्ट आहे त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागणार. मग इथं स्टेटमेंटमध्ये दिलेले होतं कॅपॅसिटरचे
The power factor is improved to a 9-point lagging by means of loss-free capacitor costing rupees 60 per kVAR. म्हणजे जर तुमचा रुपीज जो दिलेला आहे 60 पर kVAR दिलेला आहे, ती व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायला लागणार आहे. तर आपण लिडिंग kVAR टेकन बाय द कॅपॅसिटर ही एक सेकंड स्टेप सॉल्व्ह केलेली होती. कॅपॅसिटर कनेक्ट केल्यानंतर किती kVAR लिडिंगमध्ये आपल्याला व्हॅल्यू भेटते, तर ती P इंटू टॅन फाय 1 मायनस टॅन फाय 2 ही इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर भेटलं होतं 212.56. मग ती जी व्हॅल्यू आलेली लिडिंग kVAR टेकन बाय द कॅपॅसिटर, त्या व्हॅल्यूला जो काही ₹60 दिलेले कॉस्टिंग त्याने मल्टिप्लाय करायचं. इथे काय स्टेप्स येणार आहे, ₹60 इंटू रुपीज कॅपॅसिटर कॉस्ट, इथे मी त्याला नोटेशन करते. कॅपिटल कॉस्ट ऑफ कॅपॅसिटर डायरेक्टली असे घेऊ. कॅपिटल कॉस्ट ऑफ कॅपॅसिटर इज इक्वल टू गिवन मध्ये कॅपॅसिटर रिलेटेडची कॉस्टिंग ₹60 दिले. हे आपण लास्ट म्हणजे सेकंड स्टेप जी सॉल्व्ह केलेली आहे त्याच्यामध्ये बिलिंग kVAR फाइंड आउट केला आहे. तो आलेला आहे 212.56 असा आन्सर आलेला. मी दोघांचं कॅल्क्युलेशन करा आणि मला कॅपिटल कॉस्ट ऑफ कॅपॅसिटर किती येते ती सांगा. कॅपिटल कॉस्ट ऑफ कॅपॅसिटर हा पॉवर फॅक्टर करेक्शनच्या पॉईंटमध्ये कन्सिडर होतो. दॅट्स वाय त्याची कॉस्ट आपल्याला इथे कन्सिडर करायची. किती येते रुपीजमध्ये आन्सर 60 रुपीज इंटू 212.56 कॅल्क्युलेशन करा. पार्टिसिपंट आन्सर कॅल्क्युलेट करा. $12,753.6. 12,000 753.6. 753 हे आलं तुमचं रुपीज 0.6 आलं रुपीजचा आन्सर. देन अगेन स्टेटमेंटमध्ये देताना त्यांनी एक वर्ड यूज केलेला होता लास्टला, अलाउ दी 10% पर annum फॉर द इंटरेस्ट अँड डेप्रिसिएशन ऑन कॅपॅसिटर. म्हणजे कॅपॅसिटरची जी व्हॅल्यू येणार आहे, म्हणजे रुपीज आपण कॅपॅसिटरची कॉस्टिंगच्या रिलेटेड काढले, त्यावरती 10% हा डेप्रिसिएशनचा आणि जो काही इंटरेस्ट आहे तो कन्सिडर करायचा आहे. मग 10% जर कन्वर्ट केलं 0.1 हे तुमचं आन्सर येणार आहे. 100 म्हणजे 10% मीन्स काय, 10 डिवायडेड बाय 100 करून टाकायचं, त्याचं कन्व्हर्जन 0.1 येणार आहे. 0.1 इंटू ही जी तुमची व्हॅल्यू आली 12,000 12,753 ही जी व्हॅल्यू आली त्याला 0.1 ने मल्टिप्लाय करायचं. मी नेक्स्ट स्टेपला घेते आणि त्या रिलेटेड सेंटेन्स काय येणार तुमचा, annual interest and depreciation. annual interest on कॅपॅसिटर येईल, पण आपण तेवढं घेऊया. annual interest and depreciation is equal to is equal to 10% आहे, जास्त आहे त्याचं कन्वर्जन 0.1 मध्ये केलं, 10 डिवाइड बाय 100 केला तर तुमचा 0.1 येणार आहे इंटू
तुमची रुपीज 12,756 हे जे आन्सर होतं. पॉईंट नंतरची व्हॅल्यू कन्सिडर नाही केली तरी चालतं. याला मल्टिप्लाय केलं तर किती व्हॅल्यू येते एकदा चेक करा. पॉईंट वन ला मल्टिप्लाय करा. किती आन्सर येते ते सांगा. त्याला आन्सर पार्टिसिपंट व्हॅल्यू त्याला पॉईंट वन ने मल्टिप्लाय करा. So आवाज क्लिअर नाही येते. 1275.6. ओके, फक्त हा पॉईंटचा एक डिजिट इकडे सरकणार आहे. 12,075.6 रुपीज मधला आन्सर येणार आणि जो पॉईंट होता तो पॉईंट फक्त एक इकडे जाणार. बरोबर आहे. हेच आन्सर आहे का? पार्टिसिपंट हे करेक्ट आहे का? महेश हे आन्सर बरोबर आहे का? हो मॅम. देन आता आपण 3 कॅल्क्युलेशन केले होते अॅन्युअल कॉस्ट आफ्टर पॉवर फॅक्टर करेक्शन साठी. फर्स्ट वन ईव्ही डिमांड चार्जेस, सेकंड वन कॅपिटल कॉस्ट दॅट मीन्स दी एनर्जी चार्जेस, आणि थर्ड वन जो काही तुमचा अॅन्युअल इंटरेस्ट अँड डेप्रिसिएशन आला होता कॅपॅसिटरची व्हॅल्यू चार्जेस कन्सिडर करून. तर टोटल अॅन्युअल कॉस्ट या तिघांची ॲडिशन करून घेतणार. सो द टोटल अॅन्युअल कॉस्ट इज इक्वल टू total annual cost is equal to rupees 5.8 होता समथिंग. रुपीज हा कॉस्ट होता प्लस एनर्जी चार्जेस 4,80,000 असे होते एनर्जी चार्जेस, प्लस ही जी व्हॅल्यू आली 1,275. या सगळ्यांची ऍडिशन करून ओव्हरऑल एकच काय आन्सर येतं ते सांगा मला रुपीज मध्ये. करा सगळ्यांची ऍडिशन करा. रुपीज 88,888 प्लस 4,80,000 प्लस 1,275 या ठिकाणची ऍडिशन करा आणि ओव्हरऑल रुपीज मध्ये किती आन्सर येते ते मला सांगा. 5,70,163. 5 lakh पुढे काय 5 lakh 70,163. 170 63. 63 आन्सर 5,70,163 ही बघा टोटल अॅन्युअल कॉस्ट आहे फॉर युअर पॉवर फॅक्टर करेक्शन इक्विपमेंट. देन नेट अॅन्युअल I'm audible participant. Yes, ma'am. Okay. The last step is your
that is the net annual saving is equal to net annual saving is equal to okay, net annual saving is equal to ही आपली फर्स्ट याची व्हॅल्यू आलेली होती टोटल अॅन्युअल कॉस्ट फॉर दी पॉवर बिफोर पॉवर फॅक्टर करेक्शन याची आन्सर होतो 5,80,000 मग तो 5,80,000 रुपीज 5,80,000 मायनस आता जे आपला आन्सर आलेला आहे 5,70,000 म्हणजे अॅन्युअल net annual cost for the after power factor correction is the 5,70,000 किती पार्टिसिपंट्स याच्या पुढे काय होतं 5,70,000 163. 163 याची सबट्रॅक्शन करा आणि हे आपलं ऍक्च्युअल आन्सर आहे नेट अॅन्युअल सेविंग net annual हे तर काय आन्सर सांगा मला आणि हे आपलं फायनलचा आन्सर असणार दिस इज युअर कम्प्लीट नंबर किती व्हॅल्यू आली याची रुपीज करा कॅल्क्युलेट करतात it is near about 9,800 समथिंग व्हॅल्यू येईल बघा 836 किंवा 35 वगैरे आन्सर येईल हे तुमचं लास्टचा आन्सर क्लिअर आहे न्यूमेरिकल सर्वांना पार्टिसिपंट न्यूमेरिकल समजतं का सर्वांना